नमस्कार मंडळी. आपण दररोज तीच डाळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल आणि जिभेची चव आपल्याला बदलायची असेल, म्हणजे आपल्याला चटपटीत अशी डाळ खायची जर असेल, तर आपण इथे आज नवीन पद्धतीची डाळ करणार आहोत. तेही कैरीची डाळ. करायलाही खूप सोपी. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे साहित्य आहे ना, त्याचमध्ये आपण ही डाळ करणार आहोत. पण अगदी चव वेगळी लागेल. आता कैऱ्या आलेल्या आहे मार्केटमध्ये आणि तुम्ही सहज करू शकता. अशा पद्धतीची आपण डाळ केलेली आहे. तर अगदी सोपी, जिभेची चव पुरवणारी, सगळ्यांनाच आवडणारी डाळ कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये अर्धी वाटी डाळ टाकायची आहे. तुमचे मेंबर जेवढे असतील त्या आकाराने तुम्ही ती डाळ घालू शकता. तर अर्धी वाटी मी इथे डाळ घातलेली आहे. स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. तुरीची डाळ आहे, म्हणजे तूर डाळ आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी बाहेर काढायचं आहे आणि नंतर आपल्याला म्हणजे अर्ध्या वाटीला आपल्याला चांगलं 1 ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये. फुल 1 ग्लास पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि एकसारख्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. थोडीशी त्यामध्ये हळद घालायची आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. तुम्हाला जर वाटलं थोडीशी कच्ची ठेवायची आहे तर तुम्ही कच्ची ठेवू शकता, थोडीशी जाडसर. पण मला थोडी प्लेन आवडते वरण भातात खायला, तर मी थोडीशी डाळ शिजवून घेते. वरण शिजायला टाकल्यानंतर आपल्याला एक कैरी घ्यायची आहे. अर्धी वाटी वरण असल्यामुळे, डाळ असल्यामुळे आपल्याला कैरीसुद्धा अर्धीच लागेल. नाहीतर जास्त आंबट वरण होईल, म्हणून आपण कैरी इथे अर्धीच घेतो आहे. तर कैरीचं साल काढून घेतलं आहे आणि अर्धा भाग आपण इथे कापून घेणार आहोत. तर अर्धा भाग कापून घेतल्यानंतर आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही खिसणीने खिसून घेतलं तरीही चालेल, पण मी इथे बारीक बारीक तुकडे करून घेते त्याचे. तर कैरीचे आपण अगदी व्यवस्थितपणे अगोदर लांब लांब कापून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे, एकदम छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. म्हणजे जितके बारीक करता येईल आपल्याला तितके बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे झाले आपले कैरीचे तुकडे करून, बारीक बारीक तुकडे करून झाले, म्हणजे छोटाले. तर आता हे कैरीचे तुकडे करून झाल्यानंतर आपण डाळ शिजली की नाही ते बघणार आहोत. तर इथे कुकरमध्ये आपण झाकण उघडलं आहे आणि झाकण उघडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी लोण्यासारखी, म्हणजे स्मूथ अशी डाळ शिजलेली आहे. आपल्याला नुसतं वरण भात जरी खायचं म्हटलं ना, क्रेविंग होते. असं वरण बघितलं की आणि गरम डाळ शिजलेला भात असला ना तर अप्रतिम लागेल. त्यात हे वरण तर अगदीच छान लागेल. म्हणून मी थोडंसं छान वरण केलेलं आहे. तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. वरण चांगलं चमच्याच्या साहाय्याने घुटून घेतलं आहे. गरम पाणी टाकून मी पातळ करून घेतलं आहे थोडंसं. 1 ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये. नंतर घ्यायचं आहे आपल्याला एक पॅनमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर त्यामध्ये घालायचे अगोदर मेथी दाणे यासाठी घालायचे. तुम्हाला जर वाटलं तळून घेतल्यानंतर पूर्ण मेथी दाणे बाहेर चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत, पण मेथीचा फ्लेवर वरणाला खूप छान लागतो. त्या मेथी दाणे तडतडले की त्यामध्ये घातली मी चांगली अर्धा चमचा मोहरी घातली. ती तडतडली की थोडासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. नंतर तेजपान घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. हे छान तडतडले की लगेच घालायचे त्यामध्ये हिंग. हा फोडणीचा फ्लेवर फार महत्त्वाचा आहे या डाळीला, त्यामुळेच तुमची डाळ अगदी छान लागेल. नंतर घालायचं एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये. तेल आपल्याला थोडं जास्तच लागेल, म्हणजे मी 2 चमचे तेल घातले ऑलरेडी त्यामध्ये. तर चांगलं कांदा, याचे फ्लेवर आपल्याला तेजपान, मेथी, हो मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला मेथी जर आवडत नसेल तळल्यानंतर फ्लेवर द्या आणि काढून घ्या, पण छान लागेल, कडू लागणार नाही. ती खाली बसते परत वरणामध्ये. नंतर घालायचे आपल्याला कैरीचे तुकडे. कांदे ज्यावेळेस आपण तळून घेतो ना त्यावेळेस घालायचे कैरीचे तुकडे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, तुम्ही ज्यावेळेस मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्याल ते भाजल्यासारखं सुद्धा होईल. ज्यावेळेस आपला कैरीचा जे तुकडे आहे ते भाजल्यानंतरच वरणाला त्याची चव छान येते, म्हणून आपण थोडेसे तुकडे करून घेतलेत, डायरेक्ट शिजायला घातलेलं नाही आहे. त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते. कैरी ज्यावेळेस भाजते ना तेलामध्ये, तळते ना, त्याचा फ्लेवर वेगळा येतो, म्हणून आपण त्याचे तुकडे करून घेतले आणि ते फ्राय करून थोडेसे चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे. तर हलके होईपर्यंत आपले चांगले फ्राय करून घेतले. नंतर आपल्याला काय करायचं, चांगलं ब्राऊन झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही हा मसाला सुक्या भाज्यांमध्ये, दाल तडक्यामध्ये, राईसमध्ये, कशामध्ये सुद्धा घालू शकता. असा हा पण मसाला केलेला आहे. नंतर घालायचं आहे चांगला 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. मस्त कोथिंबीर घालायचं आहे. तर आपलं हे छान तळून झालं, म्हणजे फ्राय झालेलं आहे आणि आपली शिजलेली डाळ जी आहे ती पाणी घालून ठेवली ती घालायची. मस्त लागते. तुम्ही म्हणाल कैरी घातल्यामुळे छान लागते, पण जी आपण कैरी फ्राय करून घेतली ना त्याची डाळीला जी चव लागते ना, तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला फक्त गरमागरम खायचं आहे आपल्याला. म्हणजे डाळ गरम करून घ्यायची. तुम्हाला पाण्याची क्वांटिटी तरी येऊनच जाईल. मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. आपल्याला जर वाटलं आहे उशीर आहे जेवायला तर आपण त्यामध्ये परत गरम पाणी घालून उकळी आणून घेऊ शकता.
चवीनुसार मीठ घातलं आहे, अर्धा चमच्याला कमी साखर घातलेली आहे, मस्त कोथिंबीर घातला आहे आणि मस्त याला उकळी येऊ द्यायची. जर तुम्हाला वाटलं वरचा तरंग गेला नाही पाहिजे, जास्त खळखळून उकळी नाही येऊ द्यायची, थोडीशीच येऊ द्यायची, झाकण नाही ठेवायचं. पण मी थोडीशी खळखळून उकळी येऊ देणार आहे, कारण मला आवडते खळखळून उकळी आलेली. पण तुम्हाला जर वाटलं असं जास्त टेक्स्चर राहिलं पाहिजे तर अशी शिजतानासुद्धा तुम्ही 2 मिनटं शिजवून घेऊ शकता आणि गरमागरम खायला घेऊ शकता. चमच्याच्या साहाय्याने एकसारखी हलवून घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे झाकण. झाकण ठेवून आपल्याला याला आणायची आहे उकळी. तर मी मस्त झाकण ठेवलं आहे आणि खळखळून याला उकळी येऊ देणार आहे. तर उकळी आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ कशी झाली ते. तर मस्त शिजून मस्त मसाले त्यामध्ये एकजीव झाले. आपला काय म्हणतात ना मँगो म्हणजे आंबासुद्धा छान शिजून झाला आहे आतमध्ये, कळणार नाही तुम्हाला. आंबा आपण तुकडे करून टाकला आहे ते. तर थोडं थंड झाल्यानंतर मस्त तवंग आला आहे वरती आणि मस्त आपली डाळ तयार झालेली आहे आणि गरमागरम आपल्याला डाळ वाढून घ्यायची आहे. तर ही तुम्ही कडक पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता. खाऊन बघा, थोडीशी कडक आणि गरमागरम पोळी घ्या, त्यासोबतसुद्धा छान लागेल तुम्हाला. वरून तडका वाटला तर तुम्हाला थोडा स्पायसी तडका टाकून घ्या, कच्च्या कैऱ्या टाकून घ्या, काय करायचं तुम्ही करून घेऊ शकता, पण छानच लागेल. तर मस्त मोकळा सुटसुटीत मी राईस करून घेतला आहे आणि आपल्याला ही डाळ त्यामध्ये टाकून खायची आहे. सोबतीला मस्त कांदा घेतला आहे, पापड असेल तर पापड पण घ्या, छानच लागेल. तर इथे डाळ आपल्याला मस्त राईस वाढून घेतला आहे मी आणि मस्त आतमध्ये डाळ टाकून घेणार आहे आणि कुरकुरे पण मी तळून घेतलेत त्यासोबत. मला जे आवडतात ते कुरकुरे तळून घेतलेले आहे. तर गरमागरम डाळ, गरमागरम राईस. तुम्हाला चिकन भात जरी म्हणजे गाळ भात जरी करायचा असला तरी छान लागेल. कडक पोळीसोबत, गरम पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत, तंदूरसोबत, कशासोबतही तुम्ही डाळ खाऊ शकता, मस्तच लागेल. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही माझी डाळीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत आणि नवीन नवीन फ्लेवरसोबत. तोपर्यंत बाय.